इराण आणि इस्रायल जो युद्धाचा भडका आहे तो आता भारतापर्यंत आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात काही ठिकाणी मुंबई, पुणे यासारखे जे मेट्रो सिटीज असतील तिथं हॉटेल व्यावसायिकावर, घरगुती खानावळीवर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण कोल्हापुरात आहोत, कोल्हापुरातील एका खानावळीत आहोत. एकंदरीतच या खानावळीचा व्यवसाय करणाऱ्यांचं देखील आपल्याला कुठं ना कुठेतरी फरफट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या युद्धाच्या पार्श्वभूमीवर. आता आपण कोल्हापुरातील भोसले काकू यांच्याकडे आपण त्यांच्याशी आपण या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यांच्या काकू, काय नेमकं सांगाल? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही कुठेतरी एक खानावळ चालवताय. आता तुम्हाला यापूर्वीचं तसं काही जाणवलं होतं काय? यापूर्वी मला कधीच असं जाणवलं नाही की सिलेंडर मिळालं नाही आणि माझा व्यवसायाचा ठप्प झालाय, असं कधीच वाटलं नाही. पण आता हे युद्ध जे चालू झाल्यापासून सिलेंडर न मिळण्यामुळं आमच्या स्टुडंटचा किती नुकसान होतंय. त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नाही, नाश्ता मिळत नाही, मुलांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. दूरच्या देशातून, गावातून मुलं आलेली असतात शिकण्यासाठी. यांचा प्रश्न काय? तर सरकारनं व्यवस्थित लक्ष घालून ताबडतोब सिलेंडर व्यवस्थित मिळण्याची व्यवस्था करावी, ही माझी सरकारला मागणी आहे. कारण मला आजपर्यंत तर कधीच असं वाटलं नाही. मी 28 वर्ष झाले हे मेस चालवतेय, मला कधी असा प्रसंग आलेला नाही आणि इथून पुढं पण व्यवस्थित चालेल अशी माझी इच्छा आहे. पण हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे. सरकारतर्फे मला हेच एवढं सांगायचं आहे की ज्यामुळं की मुलांची नुकसान होऊ नये, त्यांचं शिक्षणाचं हे बघायला पाहिजे. अभ्यासासाठी मुलं आलेली आहेत, स्पर्धा परीक्षेला आलेली आहेत, तर त्यांचा विचार व्हावा. सगळ्यांचा दृष्टिकोन बघण्याचा असा आहे की मुलांना टाईम टू टाईम जेवण मिळणे. बरोबर आहे, त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाटत असेल ना आपलं मूल कुठे आहे, शिक्षणाला त्यांना जेवण मिळतं आहे का नाही, हा प्रश्न आहे ना सगळा. तेवढ्यासाठी मी एक विनंती करते सरकारला की लवकरात लवकर हे तुम्ही ताबडतोब बघा. नक्कीच या खानावळीमध्ये बरीच MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षा देणारी काही मुलं देखील आहेत. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. एकंदरीतच खानावळी जर बंद पडल्या तर त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय असतील आणि त्यांनी नेमकं पुढे काय नियोजन केलं या संदर्भात आपण जाणून घेऊ. मी सांगली जिल्ह्यातला आहे. मी तर डिप्लोमा करायला आलो आहे. गेले आता 1 वर्ष मी इथंच आहे आणि काकीकडे मी मेस लावले. आता हे सगळं युद्ध वगैरे चालू आहे, काय नेमकं कसं काय नेमकं एकंदरीत आता बघायला गेलं तर जवळपास तू जिथं राहतोस तिथं देखील आता युद्धाचा कुठं ना कुठेतरी परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. गॅस दरवाढीचा कुठेतरी एक फटका बसतोयच, पण आता गॅस पुरवठा देखील आता बंद केलेला आहे. नेमकं कसं बघतोय? म्हणजे जर गॅस बंद केले तर आम्ही मेसला म्हणजे बाहेर जाणार तर कुठे, आणि जर हॉटेल सगळे बंद झाले तर आम्ही बाहेरून येतो ना, त्यामुळे आम्ही जेवणास्थळाला आम्ही जाणार तर कुठे. त्यामुळे ते आम्हाला जरा ऍडजस्ट आम्हाला होणारच नाही, शक्यच नाही ते. असं कुठेतरी ऍडजस्ट होणार नाही, अशीच काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. दादा, काय नेमकं सांगशील तू? नेमकं मी पण सांगलीचाच आहे. तर माझं फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जे वितरक आहेत त्यांना सुरळीत पुरवठा करण्यासाठी आदेश द्यावे, आणि जोपर्यंत आपल्या भारतात पुरवठा आहे तोपर्यंत पुरवठा सुरळीत व्हावा, त्याचा कोणालाही त्रास होऊ नये अशीच माझी प्रशासनाकडे विनंती आहे. तू नेमकं काय करतोस आता? मी सध्या MPSC चा अभ्यास करतो. स्पर्धा परीक्षा. काय नेमकं आता प्रशासनाकडून तर तसं सांगण्यात आलेलं आहे की बाबा यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरवठा प्रत्येक वेळी होणारच आणि त्यामध्ये घाबरून जाण्याची भीती नाही आहे. काय मला असं वाटतं की जे लोकांमध्ये असं पसरवलं जातंय की पुरवठा बंद होईल, त्यावर प्रशासनानं जरा एक प्रेस रिलीज करावी आणि वितरकांना सुद्धा व्यवस्थितपणे सांगावे की कोणालाही असं अडचण येईल असं कोणतंही काम करू नका, आणि ब्लॅक मार्केटिंग नंतर अजिबात विकू नका. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातून बऱ्याच खानावळी मध्ये देखील हा जो परिणाम आहे तो कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण काकूंकडे जाऊयात. काकू, काय नेमका तुम्हाला प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी गॅसचं तुम्ही नवीन एक आणायला तुम्ही गेला होता, गॅस आणायला गेला होता, तर त्यावेळी तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं? मला असं सांगणं, मी म्हटलं मी नंबर लावलेला आहे आणि मला सिलेंडर पाहिजे. तर ते म्हणायला लागले तुम्ही परत नंबर लावा 21 दिवसांनी,
मग तुम्हाला OTP येईल, OTP आला की तुमचं सिलेंडर 2 दिवसांनी येईल असं सांगितलं. पण आताचे जे काही तुमचे मागे जे काही नंबर वगैरे लावले होते मग त्याचा तुम्हाला पुरवठा झाला? हो झाला, व्यवस्थित अगदी झालेला आहे. व्यवस्थित जसं आम्ही नंबर लावतो ना त्याचा व्यवस्थित पुरवठा आम्हाला झालेला आहे. म्हणजे तसं काय आम्हाला कंपनी ह्याच्याकडून काय त्रास नाही की बाबा आम्ही तुम्हाला देत नाही, ब्लॅकनी देतो, असं काहीच नाही. व्यवस्थित रेग्युलर सिलेंडर घरपोच. एकंदरीतच हे सगळं बघायला गेलं तर कुठं ना कुठंतरी हा जो गॅसचा पुरवठा आहे काही ठिकाणी व्यवस्थित होतोय, काही ठिकाणी व्यवस्थित होत नाही. म्हणायला गेलं तर यामध्ये अनियमितता कुठं ना कुठेतरी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.